रायबाग तालुका का दूसरा सबसे बड़ा मेला सिद्धेश्वर जातरा महोत्सव रायबाग तालुका के यालपट्टी गांव में बड़ी धूमधाम से आयोजित किया गया। मेले के मुख्य दिन हजारों श्रद्धालुओं ने भगवान पर प्रसाद चढ़ाया, अपनी मन्नतें पूरी की। 5 दिवसीय मेले के दौरान विभिन्न धार्मिक कार्यक्रम आयोजित किए गए। मेले के पहले दिन से ही भक्तों द्वारा भगवान की पूजा अर्चना करने की परंपरा है। इसी तरह चौथे दिन नैवेद्य चढ़ाया गया। आखिरी दिन सोमवार को भगवान को प्रसाद चढ़ाकर भजन के साथ मेले का समापन किया गया। यालपट्टी गांव में मंदिर परिसर प्रसाद से खचाखच भरा हुआ था, क्योंकि कर्नाटक और महाराष्ट्र सहित विभिन्न स्थानों के श्रद्धालु 5-6 टन से अधिक प्रसाद लेकर आए थे। इस त्योहार की एक खास बात यह है कि लोग 5 दिन तक मंदिर के पास के खेतों में रहते हैं, होली का भोजन पकाते हैं और फिर प्रसाद चढ़ाने के बाद उसे खाते हैं, जो कई वर्षों से चलता आ रहा है। दिवाली के अवसर पर जैसे ही पालकी मंदिर के पीछे पहुंची, लोग आगे बढ़ने लगे। महिलाएं, बच्चे और युवा भंडारा, केले और खरीका फेंकने लगे। जब भी कोई सार्वजनिक पालकी, कोई दिव्य बैल, कोई दिव्य घोड़ा या दिव्य पालकी आती है तो एक खजाने का संदूक फेंक दिया जाता है। मेला उत्सव और धन्यवाद भाषणों से भरा हुआ था। ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಯಾವ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಜಾತ್ರೆ ಇಲ್ಲ, ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ಯಲ್ಪರಟ್ಟಿ ಅರಣ್ಯಸಿದ್ದೇಶ್ವರನ ಜಾತ್ರೆಗೆ ಮಾತ್ರ ನಿವಾಳಿಗೆ ಆಗ್ತದೆ. ಇಲ್ಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲಿ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಅದು ನಿವಾಳಿಗೆ ಅಂದ್ರೆ ಇದ ಬೆಂಕಿ ಶೀಲ ಅಡುಗೆ ಅದು ಏನು ಕೇಳ್ತಿದ್ರಲ್ಲ ನೀವು 5 ದಿವಸ ಏನು ಹೇಳಿರಲ್ಲ, ಅದ ಇದು ನಿವಾಳಿಗಿನ ನೋಡ್ರಿ. ನಿವಾಳಿಗಿನ ಅಂಜಿಕೆ ಎಲ್ಲರೂ ನಿನ್ನೆ ಮೊನ್ನೆ ಹೆಂಗಿರ್ತಾರೋ ಇರ್ತಾರೆ. ಆದರೆ ಇವತ್ತು ಹರಿವತ್ತೆದ್ದು ಗಜಿಗೆ ಒಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಒಂದು ತಾರ್ಮ್ಯಾಗ ನಿಂತಂಗೆ ಎಲ್ಲ ಸ್ವಚ್ಛಾಗಿ ಮತ್ತು ನಿವಾಳಿಗೆ ಭಂಡಾರ ಹಾರಿಸಿ ಬಂದ ನಿವಾಳಿಗೆ ಮುಗಿಸ್ರು. ನುಡಿ ಅಗದಿ ಚಲೋ, ಅದು ಮಳೆಗಾಲ ಚಲೋ ಆಗ್ತೈತಿ, ಎಲ್ಲ ಚಲೋ ಆಗ್ತೈತಿ, ಎಲ್ಲರಿಗೆ ಬೆಳೆ ಎಲ್ಲ ಚಲೋ ಆಗ್ತೈತಿ, ಒಳ್ಳೇದಾಗ್ತೈತಿ ಅಂಥೇಳಿ ಅರಣ್ಯಸಿದ್ದೇಶ್ವರ ಹೇಳ್ಯಾನ. ಇಲ್ಲಿ ನನ್ನ ಅಂದಾಜು ಒಂದು 5ರಿಂದ 6 ಟನ್ ಭಂಡಾರ, ಕಾರಿಕ, ಬಾಳೆಕಾಯಿ ಹಾರೈತಿ ನೋಡ್ರಿ. ಭಂಡಾರ ಅಷ್ಟಾಗೈತಿ, ಅಗದಿ ಆರಾಮಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಮಿನಿಮಮ್ 5ರಿಂದ 6 ಟನ್ ಹಾರೈತಿ. ಮೂಲ ಅಂದ್ರೆ ಈ 2-3 ಊರ ಮಂದಿ ಎಲ್ಲ ಜನರ ಭಕ್ತರು ಹಿರಿಯರ ನಮ್ಮ ಅರಣ್ಯಸಿದ್ದೇಶ್ವರ ಕಮಿಟಿಯವರು ಎಲ್ಲ ಅಗದಿ ನಿತ್ತ 5 ದಿವಸ ಸೇವಾ ಮಾಡಿರು. ಆಮೇಲೆ ಈ ನಮ್ಮ ಪರಮಾನಂದವಾಡಿ, ಯಲ್ಪಾರಟ್ಟಿ, ಕೆಮಲಾಪುರ ಇಲ್ಲಿ ಸೇವಾ ಮಾಡೋಕ್ಕೂ ಭಾಳ ಮಂದಿ ನಿತ್ತ 5 ದಿವಸ ಸೇವಾ ಮಾಡಿ ಭಾಳ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿರು. ಆಮೇಲೆ ಈ ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ, ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಸಾಹೇಬರು, KEB ಅಂತೂ ಮೇನ್